मस्ती नको आवता नको बोलू बाहेर ती ना गप्प बस यार. आता एकतर आलीस तू आणि फालतू मध्ये ब्लॉगिंग बिगिंग करतेय. अजिबात नाही, मी डिलीट करणार ब्लॉग. मध्ये ठेवू नाही ठेवायचे, नाही ठेवायचे, डायरेक्ट ठेवायचे. अच्छा 6 शड्ड्यांचा काय सीन होलसेल वर घेतलंय. मी बोलले यावरती तो ती का तुला कळते आम्ही ती एवढी मोठी बॅग भरलीये. ही शूजची फक्त एक बॅग आहे, त्याच्यामध्ये फक्त शूज आहेत आपले. आणि बघ शूजची आपली ही एक बॅग आहे, फक्त शूज आहेत आपले तिघींचे. कारण की या बॅगेत एक शूज फक्त एक शूज भरला तर बॅग भरली. तुझं हे तू उद्या घाल आणि एअरपोर्टला पण हेच घाल भाई, कारण हे खूप जागा घेते. पण तुमचा एअरपोर्टचा आउटफिट वेगळा, मी एअरपोर्टला पण तोच, ट्रेनला पण तोच. का असं? एक मिनिट हे कॅन्सल कर, हे घालूच नको. एअरपोर्टला काहीतरी हा तर माझा तीन आउटफिट मला एक आउटफिट हा आहे, तुम्ही हा कॅन्सल करून 2 आउटफिट आहे. एअरपोर्टला अगं मग ट्रेन मध्ये तू फोटो काढणार आहे का? जाताना ब्लॉगिंग नाही करणार? खूप जागा घेत हे, खूप मागवायचं नाही. तू पकडायची मग ती व्हॅक्युम वाली बॅग पूर्ण टाइम. ही बॅग व्हॅक्युम करणार, ही बॅग तू पकडायची. कपडे काय घेतले? आम्ही फक्त घडी घालून ठेवलेत, आम्ही काय व्हॅक्युम नाही केलंय. तुम्ही एवढी पॅकिंग करून एवढे कपडे उरलेत कसे बाहेर? ते नाही घ्यायचे, ते न्यू इयर वाले. तो स्वेटर माझा, तो ब्ल्यू स्वेटर, तो माझा एकच आउटफिट आहे, तो घालाय आणि तो स्वेटर बाहेर ठेवलाय. कोणता? The next morning. प्रत्येकी 2 बॅगा पाहिजे ना, आमच्या 5, आमच्या एक बॅग कमी आहे. हा एक बॅग कमी, बरोबर तर आहे. मग ती तू घे, तू घे, आम्ही असं बोलतोय. अरे मी ऑलरेडी एक बॅग, माझ्या एक खाली बॅग मी माझ्या सुटकेस मध्ये टाकून आणली आहे. का? अरे पण मी तिथे जॅकेट वगैरे घेतलं, कारण ही 15 किलो होते माहिती प्रॉपर, आणि मग एक्स्ट्रा झालं तर मी त्याच्यात टाकून आणेल. एक तू त्या एअरपोर्टला 2च लागतात ना. पण कॅबिन बॅग कोण चेक नाही करत. कॅबिन बॅग घंटा कोणी चेक करतं भाई. लगेज बॅगचं वजन चेक होतं, कॅबिन बॅगचं नाही होत. आमचं झालेलं. तुमची तुम्ही दिसतातच लुक्के होणारच. माझं नाही, 2 वेळा गेली, मला 2ही वेळा झालं नाही. आमचं झालेलं भाई. अच्छा, मग तुझं म्हणणं असं की तू 2 केबिन बॅग घेऊन जाणार आहेस इन केस. It's time to go beach. संगीता, हम लोग जा रहे हैं, 10 दिन के लिए जा रहे हैं. मी आता 7 दिवस फील करणार आहे की तुम्ही लग्न करून गेला आणि मी घरात एकटी कशी राहणार. मला पोरगा बनायचं का सांग, तिकीट साईडला विराज लिहिलंय कोणतरी, पोरगा बनून येते. मुंबई सेंट्रल ना बँड्रा डेंजर काम यार हे तर ब्लॉगिंगचं, म्हणजे कॉलेज होणार आता. आता तुम्ही मला नाद करूच नका बाई प्लीज, काहीतरी अनहोनी होऊन जाईल. काय केलं माहोल पुरा वेगळी. माहोल पुरा आहे. अशा भांडतात कुत्र्यासारख्या भांडतात, आणि या लुख्यांसोबत मी ट्रिप केली आहे, ज्या नल्ल्या डिझाईनला भांडतात. अरे पण मग काय आलं, येते मला नुसतं, मला ओरडायचं नाही, मला पण येतं ओरडता. ओरडून दाखव. 10 दिवस काढायचे. अरे बोली तर त्याने मला केलं ना हे. मला अशी वाई माहिती की चैतून शिव्या खाणारे तरी एक मला एकदा तरी हात उठेल ट्रेन मध्ये बसल्या ट्रेन मध्ये बसल्या माणसे रवाने मारत 46 सांगा त्वरित तिने फ्लाईट बुक करून